विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयातील समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या व संयुक्त संख्या यावर आधारित स्वाध्याय 3.2 हा अभ्यासणार आहोत। तर चला त्यातील पहिला प्रश्न पाहू। 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी, या ठिकाणी सरासरी हा शब्द आहे। 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे। तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? मित्रांनो, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे। तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे। तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? चला, दिसत आहे चांगलं युक्ता। 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे। तर सर्वात लहान समसंख्या, तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी असा असतात 5 पैकी 1 मिळाली मधली, तर त्याच्या मागे 2 पुढे 2, कारण की जी सरासरी असते ती मधली संख्या। मग त्या 12च्या पुढची समसंख्या 14, त्याच्या पुढची समसंख्या 16, मग 12च्या मागची समसंख्या लगतची 10 आणि त्याच्या मागची 8। म्हणजे त्या 5 समसंख्या कोणत्या आहेत? 8, 10, 12, 14, 16। 5 समसंख्या कोणत्या आहेत? त्या 8, 10, 12, 14, 16। मग आपल्याला पुढे काय म्हणलेलं आहे? लहान समसंख्या सर्वात लहान कोणती आहे? ही आहे 8। लहान समसंख्या सर्वात मोठी कोणती आहे? 16। दिलेल्या 5 समसंख्यापैकी सर्वात मोठी कोणती? 16। सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? किती पट आहे ही लहान संख्या मोठीच्या किती पट आहे? ही 16, ही 8 आहे। मग 16च्या निमपट झाली। 8 काय झाली? 16च्या निमपट। म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे प्रश्न एकदम सोपा आहे। चला पुढचा प्रश्न। 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे। तर त्यापैकी मधली संख्या कोणती? चला पहा, इकडे बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे। 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज, वर काय दिलं होतं? सरासरी। इथं काय दिलेलं आहे? बेरीज दिलेला आहे। बेरीज दिलेला आहे। तर मधली संख्या, खूप सोपा प्रश्न आहे, तोंडी येतो। मधली संख्या बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या। बेरीज भागिले एकूण संख्या। बेरीज किती दिले? 153। एकूण संख्या किती आहे? 3 आहेत आणि त्या क्रमवार आहेत। 3 भागाला मधली संख्या येईल 3 1 3, 3 5 15 आणि 3 1 3। किती झाल्या हो? किती आली? 51 आली। मधली संख्या कोणती आली? 51। मधली संख्या 51। उत्तर काय आलं? 51, पर्याय क्रमांक 2। मग आता आपण या मधली संख्या आहे 51, तर त्याच्या मागची काय येणार? विषम संख्या 51च्या मागची 49 अधिक 51 अधिक 53, म्हणजे 51च्या मागची विषम संख्या 49, पुढची 53, यांची बेरीज आता 153 येते का? पहा, 9 आणि 1 10, 3 13ला 3 हातच्याला 1, 5 आणि 5 10 4 14 आणि हातच्या 1 15, 153 आली। म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? योग्य आलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 51 हे उत्तर येईल याचं। ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला, नंतर लिहा। चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचे विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न काय आहे आपला? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, सर्वात लहान 2 अंकी संख्या काय आहे? 10 आहे।
त्यामध्ये काय म्हणते, संयुक्त असावी, ती संयुक्त आहे. पुढं काय म्हणते, विषम असावी, विषम नाही. ही का आहे, सम आहे. ही का आहे, सम आहे. त्यानंतर पुढं काय म्हणते, मग आता विषम संख्या जर आपण जर घ्यायला गेली तर मग 11 का आहे, मूळ आहे. 12 सम आहे, ही 11 पण येणार नाही, 12 सम आहे, येणार नाही, विषम घ्यायचे. 13 मूळ आहे, ही पण, हे येणार नाही. 14 सम आहे, हे सुद्धा येणार नाही. मग संयुक्त संख्या कोणती येईल, पहिली म्हणजे लहान 2 अंकी लहान संयुक्त विषम संख्या, 2 अंकी संयुक्त विषम संख्या, 2 अंकी लहान संयुक्त विषम संख्या काय येईल, 15, बरोबर 15. त्यानंतर पुढे काय म्हणते, सर्वात मोठी सम मूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्यापैकी सर्वात मोठी आणि लहान एकच समसंख्या आहे, ती कोणती आहे, 2. मोठी सममूळ संख्या, सममूळ संख्या काय आहे, 2 आहे. यांचा गुणाकार किती, गुणाकार करा. 15 गुणिले 2, 15 दुनी 30, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, उत्तर आलं 30. पर्यायामध्ये 30 आहे का, आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न खूप सोपा होता. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न, 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. मग आपण अगोदर काय करू, समसंख्यांची बेरीज करून घेऊ. समसंख्यांची बेरीज काय आहे सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या काय आहे, 21 अधिक शेवटची समसंख्या आहे. पहिली संख्या काय असेल, 22 असेल. शेवटची समसंख्या काय असेल, 40 असेल. भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. मग अगोदर 21 ते 40 एकूण संख्या किती आहेत, नैसर्गिक संख्या त्यामध्ये 20 आहेत. 21 ते 40च्या दरम्यान किती आहेत, 20. मग आपल्याला 20 संख्या आहेत एकूण, त्यापैकी समसंख्या 10 आणि समसंख्या विषम म्हणजे एकूण संख्या सूत्रामध्ये आपण किंमत काय ठेवली, 10. मग काय येईल, बे न 10 ला भागा, बे 1 बे, बे 5 10. बेरीज किती आली, 22 आणि 40 62. 62 गुणिले 5 बरोबर बे 5 10 ला 0 हातच्याला 1, 5 दुनी 10 ला 0 हातच्याला 1, 5 × 30 आणि 1 31. समसंख्यांची बेरीज किती आली, समसंख्या बेरीज किती आली, 310. आता आपण विषम संख्यांची बेरीज काढू. काय करू, विषम संख्यांची बेरीज काय आहे सूत्र आपलं, पहिली संख्या तेच सूत्र अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. ठेवा सूत्रामध्ये
पहिली काय आहे विषम संख्या 21 अधिक शेवटची विषम संख्या 39 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती 10 बे 1 बे 5 10. मग काय आलं 21 आणि 39 किती आलं 39 आणि 1 40 आणि 20 60. 60 गुणिले 5 म्हणजे किती झाले 300. विषम संख्याची बेरीज किती आली 300. समसंख्यांची बेरीज किती आली 310. 310 वजा 300 बरोबर काय आलं हो बरोबर 10. मग उत्तर काय आलं आपलं 10. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. म्हणजे कितीने जास्त आहे 10 ने जास्त आहे. 21 ते 40 मधील समसंख्यांची बेरीज ही 21 ते 40 मधील विषम संख्यांपेक्षा 10 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे 10 ने जास्त आहे. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. 3 क्रमवार विषम संख्यांची y या ठिकाणी हे y आहे. तर त्यांच्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. तर सर्वात 3 क्रमवार संख्या विषम संख्यांची बेरीज काय आहे y आहे. मग त्यांची बेरीज y आहे तर आपल्याला मधली संख्या काढता येईल. मधली संख्या बरोबर y भागिले 3 y छेदामध्ये 3. मग आपल्याला मधली संख्या आपण काढली काय काढली 3 क्रमवार आहेत त्यापैकी मधली संख्या y छेदामध्ये 3. मग याच्या पुढे एक असेल याच्या मागे एक असेल. याच्या पुढे एक असेल आणि मागे एक असेल. मग विषम संख्यांची बेरीज y आहे त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या कोणती. मग विद्यार्थी मित्रांनो पहा जर ही y छेदामध्ये 3 जर मधली संख्या असेल तर याच्या पुढची ही काय झाली मधली संख्या झाली. 3 संख्यापैकी ही मधली झाली. याच्या पुढची काय येईल y अधिक 2 किंवा y छेदामध्ये 3 अधिक 2 ही पुढची झाली. आणि y छेदामध्ये 3 वजा 2 ही काय झाली मागची झाली. ही 1 ही 2 आणि हे 3 या 3 संख्यांची बेरीज y आहे. y वजा 2 y छेदामध्ये 3 वजा 2 पहिली. दुसरी काय झाली y छेदामध्ये 3 आणि तिसरी काय झाली y छेदामध्ये 3 अधिक 2 म्हणजे या 3 काय आपल्याला विषम संख्या मिळालेल्या आहेत. यांची बेरीज y आहे. तर यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे मोठी विषम संख्या या तिन्हीपैकी y छेदामध्ये 3 अधिक 2 ही काय आहे सर्वात मोठी विषम संख्या आहे. याच्या पुढची समसंख्या काढायची आपल्याला म्हणजे याच्यामध्ये विषम संख्येमध्ये 1 मिसळल्याच्या नंतर पुढची समसंख्या येते म्हणजे y छेदामध्ये 3 अधिक 2 ही विषम संख्या आहे. यामध्ये 1 मिसळा म्हणजे तुम्हाला काय मिळेल समसंख्या मिळेल. म्हणजे y छेदामध्ये 3 अधिक 3 ही काय झालं आपलं उत्तर आलं. हे आपलं उत्तर काय आलं y छेदामध्ये 3 अधिक 3. चला आदिती समजला का प्रश्न. इकडे लक्ष द्या. मी आणखी एक वेळेस सांगतो तुम्हाला. चला मचे आमच्या क्लासला भेट द्यायला आला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आमच्या लाईव्ह क्लास तर्फे. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय म्हणते 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज काय आहे y आहे. मग मधली संख्या काढू आपण कारण की त्या आपल्याला काय म्हणते 3 आहेत विषम संख्यांची y. मग 3 संख्यांची बेरीज y असेल तर आपल्याला मधली संख्या काढायची म्हणजे त्याला y छेदामध्ये 3. त्याच्या पुढची घ्या कशी विषम अधिक 2 करावी लागेल. मागची विषम घ्यायची असल्यामुळे उणे 2 केलं तर मग काय आलं मधली संख्या y छेदामध्ये 3 लहान संख्या y छेदामध्ये 3 वजा 2 मोठी संख्या y छेदामध्ये 3 अधिक 2. मग आपल्याला काय म्हणते सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या. मग सर्वात मोठी विषम संख्या तिन्हीपैकी काय झाली y छेदामध्ये 2 अधिक 2 त्याच्या पुढची समसंख्या म्हणजे विषमच्या पुढची सम घ्यायची आहे म्हणून त्याच्यामध्ये 1 मिसळा
y छेदामध्ये 3 अधिक 3 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? प्रश्न अवघड नाही. थोडंसं जर आपल्याला समजला तर प्रश्न खूप सोपा आहे. चला, ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढत चला. पुढचा प्रश्न घेऊ आपण. क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काहीच अवघड नाही. इकडे 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 660 दिलेली आहे. 660. तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज. आपण सर्वप्रथम मधली संख्या काढू. मधली संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बेरीज किती आहे? 660. एकूण संख्या किती आहे? 5. 660 भागिले 5 मधली संख्या मिळेल. 5 1 5, 5 1 5, 6 मधून 5 गेले, 1 उरला, 16 झाले. 5 त्रिक 15, 1 उरला, 10 झाले. 5 दुनी 10. 5 1 5, 1 उरला, 16, 5 त्रिक 15, 1 उरला, 10 झाले. 5 दुनी 10. काल मधली संख्या काय मिळाली? 132. मग एकूण संख्या किती येतात? 5. मग 132 मधली झाली. त्याच्या पुढे 2 संख्या आणि माग 2 संख्या. चला, कोणत्या येतील पुढच्या? 132च्या पुढची समसंख्या 134. 134च्या पुढची लगतची 136. 132च्या माग 130 आणि त्याच्या मागची 128. म्हणजे 128, 130, 132, 134 आणि 136 या काय झाल्या हो? 5 समसंख्या मिळाल्या आपल्याला. मग या 5 समसंख्यापैकी सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 128. सर्वात मोठी संख्या 136. या दोन्हीची काय करायची आपल्याला? बेरीज किती? करा बेरीज. 8 आणि 6 14ला 4, हाच्याला 1. 2 आणि 3 5, हाच्या 1 6, 1 आणि 1 2. किती आली बेरीज यांची? 264. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं आपलं. का आलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न? पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. म्हणजे 3 पर्याय आहेत, ती सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत आणि एक जो पर्याय आहे ती सहमूळ संख्यांची जोडी नाही. मग ते आपल्याला शोधून काढायचं आहे. सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे ज्या 2 संख्यांचा काय म्हणतो आपण त्याला? विभाजक. म्हणजे ज्या 2 संख्येला फक्त 1 नीच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही, त्या संख्या कशा असतात? आता हे 32 आणि 24 या दोन्ही संख्यांना यांचा समान अवयव काय आहे? 2 आहे विभाजक. या 32 आणि 24ला काय 2 नी भाग जातो. म्हणजे ही समूळ संख्या आहे का? नाही. मग आपल्याला जी नाही ते हुडकायची आहे. मग काय आलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 पाहू आपण. 25 आणि 32. 25 आणि 32 यांचे जर आपण अवयव पाडा गेलो तर यांचा समान दोघांचाही अवयव एकच आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3. 15 आणि 22. 15 आणि 22 या दोन्ही संख्येला फक्त 1 नीच भाग जातो, 1 सोडून कुठल्याच संख्येने भाग जात नाही. दोन्ही संख्येला एकाच कोणत्या संख्येनं जात नाही, म्हणून यांचा सामायिक अवयव एकच आहे. ही समूळ संख्याच आहे. त्यानंतर 18 आणि 35. 18 आणि 35 या दोन्ही संख्येला 1च्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून ही सुद्धा सहमूळ संख्याच आहे. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. 32 व 24 ही सहमूळ संख्येची जोडी नाही. ही सहमूळ संख्येची जोडी नाही. त्या बाकीच्या
ज्या 3 संख्या आहेत त्या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत, जोडी नाही. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. स्पष्टीकरण देते वेळी चला काय आहे, ज्या 2 संख्यांना एक खेरीज दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो त्या संख्यांना समूळ संख्या म्हणतात. चला छान सानिका. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, पी ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील 39वी समसंख्या कोणती? पी का आहे? एक समसंख्या आहे तर त्या पुढील 39वी समसंख्या कोणती? चला पहा, पी ही एक समसंख्या आहे. मग याचं सूत्रानं जर आपल्याला काढायचं असेल तर काय आहे? दिलेली समसंख्या अधिक कंसामध्ये विचारलेला क्रम गुणिले 2. दिलेली समसंख्या काय? पी अधिक विचारलेला क्रम 39 गुणिले 2 म्हणजे काय झालं? पी अधिक 92 18 ला 8 हातच्याला 1 बेत्रिक 6 आणि 1 7. पी अधिक 78 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. दिलेली समसंख्या अधिक विचारलेला क्रम गुणिले 2 पी अधिक 78 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चला दीपिका, सुप्रिया, पृथ्वीराज ज्यांचं उत्तर आलेलं आहे, जवळपास सर्वांचं उत्तर आलेलं आहे. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? सर्वात सोपा प्रश्न. 2 मूळ संख्या, चला विद्यार्थी मित्रांनो, 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक म्हणजे कमीत कमी कितीचा फरक असतो? मूळ संख्या कोणती आहे? 2 3 5 7 11 13 17. तर पहा, मग 2 मूळ संख्यामध्ये कमी सर्वात कमी फरक कोणता आहे? 2 च्या पुढे 3 आहे म्हणजे या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे? 1 चा आहे. म्हणजे किमान फरक 1 चा असतो. किमान फरक कितीचा आहे? असतो 1 चा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आपल्याला आलं का लक्षात? प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न खूप सोपा आहे. चला, थोडंसं लाईट गेलेली आहे आणि बाहेर आभाळ आलेला आहे, पाऊस चालू आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? चला पर्याय क्रमांक 4 पहा. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. 3 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या घेतलं तर ही काय आहे? सम आहे. त्याला संयुक्त आणि विषम असावी. त्यानंतर काय राहिली? 105. 105 ही आणि चला सारखं कोणीतरी फोन करत आहे. चला आता होणार नाही. पुढचा प्रश्न, ज्यांचं उत्तर 105 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला. शेवटचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 4575 च्या नंतर येणारी 49वी समसंख्या
व 1028च्या मागील 70वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? प्रश्न थोडासा मोठा आहे, कारण की 1075च्या नंतरची येणारी 49वी समसंख्या काढायची आणि 1028च्या मागची 70वी समसंख्या, या दोन्हीतील फरक जो आहे तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे? चला 1575च्या नंतरची, चला बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे, पहा काय येतं त्याचं स्पष्टीकरण. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या, मग आपण काय करू, अगोदर 1575च्या पुढची समसंख्या काढू. म्हणजे काय आहे त्याचं सूत्र, दिलेली संख्या अधिक पुढची असल्यामुळं नंतरची, म्हणून अधिक दिलेली संख्या अधिक कंसामध्ये विचारलेला क्रम. चला, दिलेली संख्या विषम संख्या आहे, त्याच्या पुढची 49वी समसंख्या काढायची आहे. दिलेली संख्या 1575 अधिक विचारलेला क्रम कंसामध्ये 49 गुणिले 2 वजा 1 म्हणजे 1575 अधिक 49 चा 2 चा गुणाकार केला तर किती येतो? 9 दुने 18 ला 8 हातच्याला 1, 92 18 ला 8 हातच्याला 1, 2 8 आणि 1 9 वजा 1 म्हणजे काय आलं हो, कंसामध्ये 97 म्हणजे 1575 अधिक 97. बेरीज करा, 7 5 12 ला 2 हातच्याला 1, 9 आणि हातच्या 1 10, 10 आणि 7 17 ला 7 हातच्याला 1, 5 आणि 1 6 81 म्हणजे काय झालं, 1575च्या नंतर येणारी 19वी समसंख्या किती आली? 1672. ही 1672 लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? 1028च्या मागील काढायचे आहे. फक्त या सूत्रामध्ये वजा वापरायचं मागील काढायचे म्हणून. तर पहा, दिलेली संख्या 1028 ही काय झाली, आपण समसंख्या काढली समच्या नंतर. आता विषम संख्या काढू, मागील काढायची, ही पुढची काढली, आता मागील काढू. ही पुढची आणि हे मागची. 1028च्या मागची 70वी म्हणजे दिलेली संख्या वजा विचारलेला क्रम किती आहे? 70वा गुणिले 2 समच्या मागची विचारलेली आहे कोणती? सम, म्हणून इथं वजा 1 घ्यायची काय आवश्यकता नाही. 128 वजा 140, 70 आणि 2 चा गुणाकार किती झाला? 140 म्हणजे 128 वजा 140. 8 मधून 0 गेलं 8 राहिले, 2 मधून 4 जात नाहीत, इकडला हातचा इकडे घेतला 12 झाले, 12 मधून 4 गेले 8 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 1 गेला 8 राहिले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आलं, 1028च्या मागची 70वी समसंख्या 888 किती आली? 888. तर आपल्याला काय विचारले? फरक विचारलेला आहे. मग वजाबाकी करा, 1672 वजा 888. 12 मधून 8 गेले 4 राहिले, इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले 6, 6 मधून 8 जात नाहीत, इथला हातचा इथं घ्या झाले 16, 16 मधून 8 गेले 8 राहिले, 16 मधून 8 गेले 8 राहिले, 16 मधून 8 गेले 8 राहिले, 15 मधून 8 गेले 7 राहिले. काय आलं? 784. मग 784 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 784 हा 28चा वर्ग आहे. 28चा वर्ग बरोबर 784. मग आपल्याला उत्तर काय मिळालं? 28. काय आलं उत्तर आपलं? 28 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल 28. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न खूप सोपा आहे. हा जर तुम्हाला आवडलेला असेल मी शिकवलेलं तर लाईक करत चला. लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 या क्रमांकावरती, हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती तुम्ही मेसेज पाठवा, तुमचं नाव, तालुका, जिल्हा, वर्ग, आम्ही तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ. तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये शेवटपर्यंत उपस्थित आहात. चला, मॅथ मराठी या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. गुड बाय, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.